नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्सवर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. गेल्या वेळेस म्हटल्याप्रमाणे आजपासून आपण किरणोत्सर्जन म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी याचा बद्दल जी माहिती असेल, सोपी असेल समजायला, ती घेणार आहोत. यात अनेक इंग्रजी शब्द आहेत, त्याला जोडून असलेले नवीन मराठी शब्द वापरणं तसं कठीण आहे. त्यामुळे आणि इंग्रजी शब्द आपल्याला बरेच वेळा माहिती असतात, त्यामुळे मी ते तसेच ठेवणार आहे. माहिती अर्थात तुम्हाला मराठीतनं सांगणार आहे. या रेडिओ ॲक्टिव्हिटीबद्दल बोलताना सुरुवात आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कशी झाली यापासून करूया आणि त्याचे अनेक छोटे 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 टप्पे पाडूया. कशी सुरुवात झाली हे समजण्यासाठी दोन गोष्टींची सुरुवात बघितली पाहिजे. म्हणजे मूळ हे एलिमेंट्स किंवा मूलद्रव्य कशी तयार झाली तिथपासून सुरुवात करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ही रेडिओ ॲक्टिव्हिटी कोणी शोधून काढली आणि कशी शोधून काढली आणि त्याच्या मागच्या घटना काय होत्या, ह्या दोन्ही गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि मग त्याच्यातनं रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. गेल्या वेळेस कधीतरी बोलताना मी सांगितलंच होतं की याच्या बरोबरीने आपल्याला कधीतरी ॲटम्सबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे, त्यात हे ॲटम्स कसे निर्माण झाले हेही बघितले पाहिजे. मी काही आधीच्या गोष्टींची थोडीशी आठवण करून देतो, कारण जर तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर हे तुम्हाला एखाद वेळेस कठीण वाटेल. मुळात लक्षात घ्या, अणू म्हणजे ॲटम याची चर्चा करताना आतमध्ये एक न्यूक्लियस असतो. तो खूप लहान असतो, एखाद्या लहानशा गोटीसारखा, आणि 100 किलोमीटर अंतरावर फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात वगैरे वगैरे. आणि हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह, न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह, आणि ही ॲटमची रचना असते. ह्या न्यूक्लियसमध्ये दोन गोष्टी असतात. प्रोटॉन्स असतात, ते पॉझिटिव्ह असतात, आणि न्यूट्रॉन्स असतात जे न्यूट्रल असतात. आणि यांना एकत्र बांधून ठेवणारा जो फोर्स असतो तो न्यूक्लिअर फोर्स असं त्याला म्हटलं जातं. त्यातही दोन भाग आहेत, एक वीक न्यूक्लिअर फोर्स आणि एक स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, पण त्याची चर्चा आज करायला नको. अर्थात आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे दोन्ही प्रोटॉन 1, 2, 3, 4 जे काय प्रोटॉन्स असतील ते सगळे पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे ते एकमेकांपासून इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने लांब जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हा जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो प्रोटॉन प्रोटॉनमध्ये, प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये आणि न्यूट्रॉन प्रोटॉनमध्ये पण असतो. त्यामुळे या जास्तीच्या आणि खूप ताकदवान 40 पट ताकदवान असलेल्या न्यूक्लिअर फोर्समुळे हा ॲटमचा न्यूक्लियस एकत्र बांधून ठेवल्यासारखा राहत असतो. अशी ही ॲटमची रचना असते. पण हे ॲटम तयार झाले कुठे, हा आता पहिला भाग. आपल्या युनिवर्सचा म्हणजे विश्वाची ओरिजिनबद्दल बोलताना मी तुम्हाला सांगणारच आहे पूर्ण डिटेल्समध्ये. पण बिग बँग थिअरीच्या अनुसार सर्व काही एका विस्फोटातनं तयार झालं. वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करता करता आज अशी स्थिती आहे की या बिग बँगच्या क्षणाच्या खूप जवळ, म्हणजे पहिल्या सेकंदाच्या 1 अब्जांश भागापर्यंत काय झालं सुरुवातीला हेही शोधून काढणं वैज्ञानिकांना शक्य आहे. नॅनो सेकंडमध्ये पहिल्या. तर तिथपासनं ही रचना सुरू झाली. पण अंदाजे जवळजवळ 225 सेकंडपासनं 1000 वर्षांपर्यंत या रचनेत, या ब्रह्मांडाच्या किंवा बिग बँगच्या युनिवर्सच्या ओरिजिनमध्ये इलेक्ट्रॉन्स, हेलियम, फोटॉन्स यांची निर्मिती व्हायला लागली. ह्याच्या बरोबरीने हायड्रोजनही निर्माण व्हायला लागला. न्यूक्लियसची निर्मिती झाली आणि ते न्यूक्लियस एकमेकांना जुळल्यामुळे हायड्रोजनचं रूपांतर हेलियममध्ये व्हायला लागलं. या भागाला न्यूक्लिओ सिंथसिसचा काळ असं म्हटलं जातं. हायड्रोजन आणि हेलियम तयार झाले, हेलियम आधी, हायड्रोजन नंतर वगैरे वगैरेची चर्चा आपण नंतर करूया. आणि मग आणखीन एक जेव्हाचा फोर्स असतो तो म्हणजे गुरुत्वाकर्षण.
त्यामुळे हे सर्व गॅसेस एकत्र यायला लागले आणि त्यांचा दाब वाढायला लागला आणि त्याचं आतलं तापमानही वाढायला लागलं. आणि हे वाढलेलं तापमान इतकं वाढलं की आतमध्ये फ्युजन रिॲक्शन सुरू झाली आणि हायड्रोजनचं रूपांतर हेलियममध्ये होऊन ताऱ्यांची निर्मिती झाली. आता हे तारे मोठे झाले, अनेक तारे होते, एकमेकांच्यात मिसळले आणि त्यांचा आकारमान वाढत गेल्यामुळे शेवटी तो दाब असह्य झाल्यामुळे या ताऱ्यांचा विस्फोट झाला. अशा विस्फोटक ताऱ्यांना सुपरनोव्हे, प्लुरल म्हणून सुपरनोव्हे, त्यात सुपरनोवा असं म्हटलं जातं. आणि हा स्फोट इतका प्रचंड दाब निर्माण करतो आणि इतका जास्त तापमान निर्माण करतो की हे आतला हायड्रोजन आणि हेलियम याचं रूपांतर त्याच्या वरच्या पातळीच्या अनेक मूलद्रव्यात किंवा एलिमेंट्समध्ये होतं. मग हेलियम नंतर लिथियम आणि बेरिलियम आणि बोरॉन आणि कार्बन आणि फ्लोरीन आणि ब्रोमीन आणि ऑक्सिजन, बाकीचे आयनपर्यंत हे वाढत 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 आणि त्या स्फोट जास्ती मोठा असेल तर आयनच्या पुढेही अनेक मूलद्रव्ये निर्माण होतात. पण ते प्रचंड स्फोटामुळे सगळीकडे पसरले जातात. मग परत गुरुत्वाकर्षणामुळे कुठेतरी इकडे किंवा तिकडे परत नवीन तारे निर्माण होतात, परत त्यांचा स्फोट होतो. असं ब्रह्मांडाचं रचना तंत्र अनेक सायकल्समध्ये चालू आहे. आणि अशा पद्धतीने वेगवेगळी मूलद्रव्य किंवा एलिमेंट्स निर्माण झाली आहेत. आज तुमच्या शरीरात आणि माझ्या शरीरात ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे, कॅल्शियम आहे, सल्फर आहे, फॉस्फरस आहे. हे सर्व अशा विस्फोटांमध्येच निर्माण झालेलं आहे. शरीरातलं लोह, रक्तातलं लोह हे असंच निर्माण झालं आहे. तेव्हा तुम्ही आणि मी हे सर्व स्टार मटेरियल आहोत हे लक्षात घ्या. आणि असं निर्माण झालेली मूलद्रव्य ही त्यांची रचना ही वाढत 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 मोठे 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 मूलद्रव्यांचे न्यूक्लियाय तयार होत जातात. झाला दुसरा टप्पा. आता आणखीन एक विचार केला पाहिजे. मग हा ॲटम कसा एखाद्या ॲटमबद्दल माहिती द्यायची असेल, न्यूक्लियसबद्दल, तर काय सांगितलं जातं? तर त्यातला आतमध्ये न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन आणि किती न्यूट्रॉन आहेत यांची एकूण संख्या जर घेतली तर त्याला ॲटॉमिक नंबर ए असं म्हटलं जातं. 10 प्रोटॉन आणि 10 न्यूट्रॉन असतील तर त्या ॲटॉमिक नंबर हा 20 असतो. आणि 10 प्रोटॉन्स जे आहेत त्यांना झेड किंवा प्रोटॉन नंबर असं म्हटलं जातं. आणि जर तो ॲटम न्यूट्रल असेल तर त्याच्या भोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही प्रोटॉनच्या संख्ये इतकीच असते. साधं उदाहरण घेऊया. समजा मी म्हटलं की कार्बनमध्ये 6 प्रोटॉन्स आणि 6 न्यूट्रॉन्स असतात. त्यामुळे एकूण एची संख्या झाली 12, झेडची किंमत झाली 6 आणि 6 इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. ऑक्सिजन घेतले तर 8 + 8 आणि 8 फिरणारे. अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू आतल्या प्रोटॉनची संख्या वाढत गेली की वेगवेगळी मूलद्रव्ये तयार होतात. पण फक्त प्रोटॉनमध्ये रिपल्सिव्ह फोर्स आहे आणि प्रोटॉन न्यूट्रॉन आणि प्रोटॉनमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. त्यामुळे अट्रॅक्टिव्ह फोर्सची संख्या जास्ती आहे मुळात, पण तो शॉर्ट रेंज फोर्स आहे. ह्याचा परिणाम असा होतो की जोपर्यंत प्रोटॉनची संख्या 20 होते तोपर्यंत 20 एक्स्ट्रा न्यूट्रॉन्समुळे ही सिस्टीम स्टेबल अशी राहते. पण त्याच्या पुढे न्यूट्रॉनची संख्या कमी पडायला लागते. म्हणून निसर्गाद्वारेच त्यातल्या न्यूट्रॉनची संख्या वाढत जाते. हळूहळू ती खूप झपाट्याने वाढते हो. म्हणजे वाढत 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 जेव्हा आपण शेवटच्या स्टेबल एलिमेंट म्हणजे लेडपर्यंत पोचतो तेव्हा त्यातल्या प्रोटॉनची संख्या ही 82 असते आणि एची किंमत ही 204 असते.
म्हणजे 204 वजा 82, म्हणजेच इतके जास्ती प्रोटॉन्स पेक्षा न्यूट्रॉन्स असतात. 204 भागिले 202 भागिले 80 वजा 80 असतील तर आपल्याला 120 येणार आहेत आणि 2 जास्ती आहेत म्हणजे 122 न्यूट्रॉन्स आहेत, जिथे फक्त 82 असायला पाहिजे ते. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की ही प्रोटॉनची संख्या ही खूप जास्ती असल्यामुळे हे सर्व स्टेबल आहे. आता ह्या विस्फोटातली ताकद एवढी जास्ती आहे की ह्याच्याहून जास्ती प्रोटॉन्स असलेलेही न्यूक्लियाय तयार होतात. पण हे सर्व न्यूक्लियाय हे अनस्टेबल किंवा अस्थिर असतात आणि त्यांची रचना ही टिकून राहू शकत नाही, त्याचं विघटन व्हायला लागतं. हे कसं होतं हे समजून घेण्यासाठी मला वाटतं काहीतरी उदाहरण घेतलं पाहिजे. आपण सर्व मराठी जाणणाऱ्या लोकांना सगळ्यांना बुंदीचे लाडू माहिती आहेत. मग हे बुंदीचे लाडू तयार कसे करतात? तर बुंदीच्या कळ्या घ्यायच्या आणि पाक घ्यायचा आणि त्या पाकामुळे हे बुंदीच्या कळ्या एकमेकांना बांधून ठेवल्या असतात. त्यात समजा हे बुंदीच्या कळ्या ह्या एकमेकांपासून लांब जाणाऱ्या काही त्यातल्या प्रोटॉन्स पॉझिटिव्ह प्रोटॉनसारख्या असतील तर पाक घेतलेल्याचं प्रमाण जास्त वाढवायला लागेल किंवा आजूबाजूच्या बुंदीच्या कळ्यांचं प्रमाणही वाढवलं पाहिजे न्यूट्रॉनसारख्या. असं करत करत तो लाडू बनवला जातो. म्हणजे घट्ट धरणारा न्यूक्लिअर फोर्स आणि लांब जाणारा हा प्रोटॉन मधला रिपल्सिव्ह फोर्स. आता लाडू मोठा केला, एवढा केला एवढा केला एवढा केला, किती मोठा करणार हो? एका विशिष्ट साईज नंतर तो लाडू इतका मोठा होतो की तो स्वतःच त्याचे तुकडे पडायला लागतात, कारण ग्रॅव्हिटी किंवा बाकीच्या कारणाने त्याची रचना मोडकळीच नाही ते लाडवाची. कसा तुटतो? म्हणजे हा लाडू आता एवढापर्यंत स्थिर झालाय, म्हणजे आणखीन थोड्याशा बुंदीच्या कळ्या आणि पाक घेता आणि इकडनं जोडल्या तर इथे जोडल्याबरोबर इकडनं एखादा तुकडा खाली पडून जातो किंवा अख्खा लाडूचे 2 तुकडे होतात. मग बाहेर काय पडतं? तर काही बुंदीच्या कळ्याही पडतात, पाकही पडतो आणि तर होल सिस्टीम ही स्टेबल होते. किंवा अख्ख्या ह्याचे 2 शकलं होतात आणि एक एक शकलं त्याचं ते स्थिर होऊ शकतं, त्याचा लाडू होऊ शकतो. अहो रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये एक्झॅक्टली हेच होतं. आता पुढे जाण्याच्या आधी मी आणखीन एक गोष्ट सांगतो बरं का. समजा हा बुंदीचा लाडू छोटासाच आहे, फार म्हणजे मी मगाशी म्हटलं तसा तुटून पडण्यासारखा नाही आहे, छोटासाच आहे. पण मी त्याच्यात दुसरं काहीतरी फोर्स केला आतमध्ये असं, किंवा छोट्याशा लहान मुलांच्या बंदुकी असतात त्यातनं एखादा छर्रा या लाडवात मारला काय होईल? हा छर्रा आत गेल्यामुळे, बाहेरची ऊर्जा आत गेल्यामुळे हा लाडू फुटेल किंवा जिथे तो छर्रा आपटेल तिथे तो छर्रा काय किंवा बाकीच्या गोष्टी काय या सर्व तुटून वेगळ्या होतील आणि तो लाडू स्थिर राहील. ॲटममध्ये सुद्धा, ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये सुद्धा हेच होतं आणि हीच रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे. कशी? त्याच्याकडे आता वळूया. मूळ न्यूक्लियस, या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आणि बाहेर इलेक्ट्रॉन्स आहेत. बाहेरच्याशी आपल्याला काहीही संबंध नाही. एका विशिष्ट संख्येनंतर 2 गोष्टी होऊ शकतात. ह्यातले काही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स बाहेर टाकून दिले जातील किंवा काही प्रोटॉन्सचं रूपांतर न्यूट्रॉनमध्ये किंवा न्यूट्रॉनचं रूपांतर प्रोटॉन्समध्ये असं बदल होऊ शकेल.
आणि त्यातनं काही इलेक्ट्रॉन्स निर्माण होऊन ते बाहेर टाकले जाऊ शकतील आणि या सर्वाची ऊर्जा सुद्धा बाहेर टाकली जाऊ शकेल. म्हणजेच एखाद्या न्यूक्लियसमधनं ऊर्जा बाहेर पडेल आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स बाहेर पडल्यामुळे वजन कमी होईल आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर पडल्यामुळे चार्जमध्ये पण बदल होईल. अशा गोष्टी होऊ शकतील. हे जर नैसर्गिकरित्या झालं तर ते कधी होतं? जेव्हा प्रोटॉनची संख्या लेड म्हणजे 82च्या पुढे जाते तेव्हा हे नैसर्गिकरित्या होतं. त्यामुळे 82च्या पुढचे प्रोटॉन्स असलेल्या सर्व गोष्टी या नैसर्गिकरित्या रेडिओ ॲक्टिव्ह किंवा किरणोत्सर्जन करणाऱ्या अशा असतात. याला नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. किंवा मगाशी मी सांगितलं तसं होऊ शकेल की बंदुकीची गोळी मारल्यासारखा एक न्यूट्रॉन आत एक काहीतरी पार्टिकल आत टाकला आणि सगळ्याचा बदल केला. अशा प्रकारच्या रेडिओ ॲक्टिव्हिटीला, अस्थिरतेला आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. कार्बन 14 किंवा कोबाल्ट 60 यासारख्या गोष्टी ह्या अशा अनैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या जातात. आता ही जी रचना आहे ही प्रत्येक न्यूक्लियसमध्ये त्याच्या स्थिर करण्याकडे नेणारी आहे. त्यामुळे बाहेर पडलेल्या गोष्टींमुळे वजन कमी होतं, ऊर्जा बाहेर पडते. म्हणून या सर्व प्रोसेसला रेडिओ ॲक्टिव्ह डिके असं म्हटलं जातं. ही झाली बॅकग्राऊंड. आता आपण वळूया की शोधून कोणी काढलं? अनेक लोक होते खरं. ह्याच्यात काम करणाऱ्या लोकांपैकी म्हणजे सगळ्यात पहिला माणूस ह्याच्याबद्दल बोलणारा म्हणजे बॅक्वेरेल नावाचा माणूस होता. आणि मग एक वैज्ञानिक आहे खूप महत्त्वाचा, ॲटमच्या वेळेस मी त्याची ओळख करून दिली होती, तो म्हणजे रुदरफोर्ड. त्यांनी काही प्रयोग केले आणि अतिशय प्रसिद्ध पहिल्या त्या स्त्री वैज्ञानिक मेरी क्युरी आणि तिचा नवरा पेरी क्युरी यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये खूप काम केलं. आणखीनही बरेच लोक आहेत यांनी या रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये खूप शोध केले आणि खूप गोष्टींची माहिती काढली. पण ही सुरुवात झाली कुठनं? तर जवळपास 1880-90 हा काळ वेगवेगळे पार्टिकल्स, बारीक बारीक कण आणि इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस याची संकल्पना मांडणारे आणि त्यांची ओळख करून देणारे असे होते. तेव्हा फोटोग्राफी म्हणजे एखाद्या वस्तूवर चांदीच्या ऑक्साईडचा, सिल्वर हॅलाइड्सचा असा थर देऊन त्याच्यावर प्रकाश किरण टाकले तर तो भाग काळा होतो, हे सिद्ध झालं होतं. त्यामुळे फोटोग्राफीचा वापर करून प्रकाश किरण आणि त्यांच्या प्रतिमा तयार करणं आणि त्याच्यावरनं प्रकाशाच्या वेगवेगळ्या तरंगांचा अभ्यास करणं हे चालू होतं. आता त्या काळात काही गोष्टींमधनं स्वयंप्रकाश बाहेर पडायचा. याला फॉस्फरसन्स असं म्हटलं जायचं. आणि असे अनेक मूलद्रव्य आणि त्यांची संयुग होती, म्हणजे कंपाऊंड्स होती की ज्याच्यातनं असं फॉस्फरसन्स दिसतं. तर त्याचा अभ्यास करणारा पैकी बॅक्वेरेल हा माणूस होता. तर मग काय करायचे, तर फोटोग्राफिक प्लेट ही काळ्या कागदात गुंडाळून ठेवलेली असायची आणि त्याच्यावर वेगवेगळे किरण टाकून आत काही परिणाम होतो का नाही ह्याचा अभ्यास केला जायचा. या माणसाने आपल्या कपाटात काही संयुग आणि हे काळ्या कागदात गुंडाळलेले असे फोटोग्राफिक प्लेट्स ठेवल्या होत्या. आणि नंतर तो वापरायला गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की या सर्व प्लेट्स ऑलरेडी काळ्या झालेल्या आहेत. म्हणून त्यांनी नव्याने वापरल्या, तर परत आत ठेवलेल्या होत्या त्या सर्व काळ्या झाल्या. मग त्याच्या लक्षात आलं की आतमध्ये कुठेतरी न दिसणार असं कुठलं तरी रेडिएशन आहे की ज्याच्यामुळे या प्लेट्स काळ्या होत आहेत. आणि मग ते वर ठेवलेल्या गोष्टीचा आकार तसाच तिथे उमटल्यामुळे त्याच्या असं लक्षात आलं की वर ठेवलेल्या सॉल्ट्स किंवा संयुग याच्यामुळे हे काळं पडतं आहे. आणि ती सॉल्ट्स होती युरेनियमची.
त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की या युरेनियम सॉल्ट्समधनं कुठल्या तरी प्रकारचं रेडिएशन बाहेर पडतंय आणि त्याच्यामुळे हे सर्व काळं पडतंय. एक लक्षात घ्या की कधीतरी मी ह्याच्याबद्दल चर्चा करीनच, पण एक्सरेजबद्दल हे असंच काहीतरी झालं होतं. त्याच्याकडे आपण कधीतरी नंतर येऊ. म्हणजे एकदा हे रेडिएशन बाहेर पडते असं लक्षात आल्यानंतर अनेक लोक त्याच्या प्रयोगाच्या मागे लागले. त्यातला त्यांच्या असं लक्षात आलं की जर हे जे सॉल्ट्स आहेत किंवा संयुग आहेत ही जर लेडमध्ये गुंडाळून ठेवली, जस्तात गुंडाळून ठेवली, तर हा परिणाम होत नाही. मग या संकल्पनेचा वापर करून रुदरफोर्ड या वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला. अतिशय इंटरेस्टिंग, अगदी सोपा आहे समजायला. मी काय केलं की एका बंद डब्यात आतमध्ये हे युरेनियमचे सॉल्ट टाकलं आणि त्याला एक बारीक छिद्र होतं वर. त्यामुळे आजूबाजूहून रेडिएशन बाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता. बाहेर पडेल तर त्या बारीक भोकातनं असा प्रकाशाचा झोत किंवा त्या रेडिएशनचा झोत वर जाणार होता. आणि वर त्यांनी इथे फोटोग्राफिक प्लेट ठेवली. मग ती केमिकलमध्ये प्रोसेस केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की बा एक ठिपका तिथे या रेडिएशनचा सरळ झोत पडून तिथे जातोय, पहिला टप्पा. मग त्यांनी काय केलं की हा झोत वर जात असताना त्याच्या या बाजूला आणि या बाजूला एक पॉझिटिव्ह प्लेट आणि एक निगेटिव्ह प्लेट ठेवली. त्यामुळे इथे विद्युत क्षेत्र तयार झालं आणि त्याच्या असं लक्षात आलं की आता जिथे ते एक ठिपका होता तिथे 3 ठिपके दिसत आहेत. एक ठिपका अगदी छोट्या प्रमाणात ज्या बाजूला निगेटिव्ह प्लेट होती त्या बाजूला वळतोय आणि जिकडे पॉझिटिव्ह प्लेट होती तिकडे वळणारा ठिपका हा जास्ती प्रमाणात वळलेला आहे. एखादी गोष्ट चालली आहे आणि त्यातल्या अनेक लोकांपैकी आपण काही लोकांना इकडे आणि इकडे ढकललं, तर तो जाड माणूस असेल तर तो कमी ढकलला जाईल, जो हलका असेल तो जास्ती ढकलला जाईल. हे कॉमन सेन्स आहे. त्याच विचार लावून त्यांनी असं ठरवलं की हा जो पॉझिटिव्हकडे वळलेला किरणांचा भाग आहे तो मूलतः निगेटिव्ह असला पाहिजे आणि जो निगेटिव्हकडे वळलेला आहे तो मूलतः पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणजेच या रेडिएशनचे खरं तर 3 घटक आहेत. मग ते ग्रीक अल्फाबेट्स वापरली, अल्फा, बीटा आणि गॅमा. जो मुळात पॉझिटिव्ह होता आणि कमी वळला होता तो जड असला पाहिजे म्हणून त्याला अल्फा म्हटलं. जो निगेटिव्ह होता आणि तो दुसऱ्या बाजूला वळला आणि खूप हलका होता त्याला बीटा असं म्हटलं. आणि ज्याच्यावर परिणाम झालाच नाही त्याला गॅमा रेडिएशन असं म्हटलं. त्यामुळे मूळ रेडिएशनमधनं अल्फा, बीटा आणि गॅमा असे 3 प्रकारची रेडिएशनचं मिश्रण आहे हे लक्षात आलं. खरं तर याला जोडून त्यांनी मॅग्नेटिक फील्ड्स पण नंतर लावल्या आणि त्याच्या परिणामांवरून त्याच्या असं लक्षात आलं की बीटा पार्टिकल जे आहेत हे इलेक्ट्रॉन्सच आहेत, फक्त ते जास्ती वेगात जातात एवढंच आहे. मग त्याच्यावरनं ते बीटा पार्टिकल्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत वेगाने जाणारे हे सिद्ध झालं. आणि मग इकडे वळले होते अल्फा पार्टिकल्स, त्यांचाही शोध घेण्यात आला आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की ते म्हणजे हेलियमचे न्यूक्लियस आहेत. आणि हेलियम म्हणजे 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन्सचा न्यूक्लियस. त्याच्यामध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो हेलियमचा ॲटम झाला, पण इलेक्ट्रॉन्स नाहीत म्हणून तो हेलियमचा न्यूक्लियस, त्यामुळे तो पॉझिटिव्ह. त्यामुळे कुठल्याही रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलमधनं बाहेर पडणारे किरण हे अल्फा, बीटा आणि गॅमा या 3 भागात विभागलेले असतात. अल्फा म्हणजे खूप जड पण पॉझिटिव्ह असा चार्ज बाहेर पडल्यामुळे स्टॅबिलिटी येते. बीटा म्हणजे निगेटिव्ह बाहेर पडून स्टॅबिलिटी येण्याचं प्रमाण आणि ॲडिशनल ऊर्जा बाहेर पडून म्हणजे गॅमा रेडिएशन बाहेर पडून ऊर्जाही कमी होते. अशा पद्धतीने जो अनस्टेबल न्यूक्लियस असेल तो स्टेबल व्हायला लागतो. ही झाली नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी. आणि बाह्य कारणांनी जर ह्याला अनस्टेबल बनवलं तर तेच होणार आहे.
अस्थिर झाल्यामुळे त्यातनं अल्फा बीटा आणि गॅमा हे रेडिएशन बाहेर पडतील. तोपर्यंत अनेक केमिकल्सचा अभ्यास झाल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं होतं की तापमान वाढलं किंवा केमिकल स्ट्रक्चर बदललं, म्हणजे संयुग तयार केली, तर बदल होतो तो फक्त बाहेरच्या इलेक्ट्रॉन्समध्ये होतो. ते जास्ती हलतात त्यामुळे तापमान, किंवा एकमेकांशी जोडून घेतात त्याच्यामुळे रचना बदलते, पण न्यूक्लियस तसाच राहतो. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की रेडिओ ॲक्टिव्हची कुठली संयोग घेतली किंवा ते गरम घेतली, गार घेतली, कसंही घेतलं तरी त्यातनं बाहेर पडणारे अल्फा बीटा गॅमा हे तेवढेच असतात. याचा अर्थ रेडिओ ॲक्टिव्हिटीचा संबंध फक्त न्यूक्लियसशी आहे, त्याचा बाहेरच्या इलेक्ट्रॉनशी, त्यामुळे तापमानाशी किंवा त्याच्या केमिकल रचनेशी काहीही संबंध नाही. सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, प्लाझ्मा आहे, काही असलं तरी रेडिओ ॲक्टिव्हिटी तेवढीच आहे. आणि मूळ जे असेल त्याच्यात घट होत जाते, म्हणून याला रेडिओ ॲक्टिव्ह डिके असं नाव पडलं. आणि हा रेडिओ ॲक्टिव्ह डिकेमुळे मूल द्रव्य जे असेल त्याचं रूपांतर दुसऱ्या द्रव्यात होणार आहे, दुसऱ्या मूलद्रव्यात होणार आहे. त्यामुळे आधीच्याला पेरेंट एलिमेंट असं म्हटलं जातं आणि पुढच्याला डॉटर एलिमेंट असं म्हटलं जातं. अशी शक्यता आहे की डॉटर एलिमेंटसुद्धा स्वतः रेडिओ ॲक्टिव्ह असेल, त्यामुळे त्याचं परत विघटन होऊन नात तयार होईल. त्यामुळे दे विल बी वन मोर ट्रान्झिशन. अशा पद्धतीने एकातनं दुसरा आणि दुसऱ्यातनं तिसरं चौथंही निर्माण होणं शक्य आहे. अशा पद्धतीने रेडिओ ॲक्टिव्हिटीचा आलेख तयार झाला आहे. ॲटम म्हणजे काय, न्यूक्लियस म्हणजे काय, रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ती कशी शोधून काढली गेली आणि त्याच्या मूळ प्रॉपर्टीज काय आहेत, ह्याची माहिती मी आज तुम्हाला दिली. मी जे काय सांगितलं ते तुम्हाला जर आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. याच्याबद्दल आणखीन काही माहिती तुम्हाला मिळाली तर ती वाचा, कारण हे महत्त्वाचं आहे. याचं महत्त्वाचं कारण असं की जेव्हा आपण न्यूक्लिअर ऊर्जेबद्दल शिकणार आहोत ते ह्याच्यातनंच येणार आहे. अनेक केमोथेरपी केली जाते आणि रेडिओथेरपी केली जाते. ती रेडिओथेरपी म्हणजे हे रेडिएशन वापरलं जातं, कोबाल्ट-60 ज्याचा उल्लेख मी मागाशी केला ते, किंवा इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी टेस्टिंगसाठी या रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलचा वापर केला जातो. कार्बन डेटिंगनी कितीतरी गोष्टींच्या तारखा ठरवल्या जातात. हे सर्व रेडिओ ॲक्टिव्हिटीशी संबंधित आहेत. आपल्याला तेही समजलं पाहिजे, कारण तेही विज्ञानाचाच भाग आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्याकडे आपल्याला वळायचंच आहे. ते पुढच्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात आणि त्याच्यानंतर. तोपर्यंत नमस्कार.